This Super 30 is brought to you by Haldiram's, taste of tradition. देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह, बहिणींनी बांधली भावांच्या मनगटावर राखी, भावांकडूनही बहिणीच्या सुरक्षेची ग्वाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात रक्षाबंधन सणाचा उत्साह, बाजीउमोच्या भगिनींनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना बांधली राखी. नागपूरच्या कामठी येथील ब्रह्मकुमारी केंद्रात रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम, बंधुत्व आणि आध्यात्मिक एकतेचा संदेश, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. बुलढाण्याच्या चिखलीतील भाजप आमदार श्वेता महालेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बांधली राखी, फडणवीसांकडूनही बहिणीचा सुरक्षेचा शब्द. कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी, रक्षाबंधन साजरा करण्यासाठी अनेक महिलांची गर्दी. अमरावतीत शिक्षक नेत्या संगीता शिंदेंनी बांधली खासदार अनिल बोंडेंना राखी, संगीता शिंदेंना मिळाला शिक्षक आमदार होण्याचा आशीर्वाद. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं रक्षाबंधन उत्साहात, शाळकरी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बांधली मुख्यमंत्र्यांना राखी. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंकडून चिमुकल्या बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सोहळा साजरा, मनगटावर प्रेमानं बांधून घेतली राखी. भाजप खासदार कंगना रनौतचा रक्षाबंधन उत्साहात, भावासोबतच साजरा केला राखीचा सण, सोशल मीडियावर फोटो पोस्ट. रक्षाबंधनच्या दिवशी सुप्रिया सुरेंकडून लाडका भाऊ अजित पवारांच्या आठवणींना उजाळा, राखीचे फोटो पोस्ट करत शेअर केल्या आठवणी. अमरावतीच्या नव्या जिजाऊ बसचं लोकार्पण, आमदार रवी राणा यांच्या हस्ते 25 नव्या बसेस लोकांच्या सेवेत दाखल. ऑनलाईन साखर खरेदी करताना आता नवे निर्बंध, झेप्टो, ब्लिंकिट सारख्या ॲपवर एका वेळी मिळणार केवळ 2 ते 5 किलो साखर. साखरेपाठोपाठ आता विलायचीचा दरातही 100 ते 1500 रुपयांची वाढ. ऐन सणासुदीच्या तोंडावर गृहिणींचं बजेट कोलमडल्याची शक्यता. राज्यात अमराठी रिक्षा चालकांना दिलेल्या मुदतवाढीवरून शिवसेना नाराज असल्याची चर्चा. परिवहन मंत्र्यांचा निर्णय परस्पर फिरकवल्यानं नाराजीची शक्यता. अमरावती जिल्ह्यातील शेकडो आदिवासी विद्यार्थी आदिवासी विकास मंत्र्यांच्या निवासस्थानाकडे पायदळ रवाना, प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्याची मागणी. अमरावती शिक्षक मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार जाहीर, प्राध्यापक DS लहाने यांना अधिकृत उमेदवारी जाहीर. अकोल्याच्या हिवरखेड नगर परिषदेच्या मासिक सभेत राडा, नगरसेवकांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ समोर, राजकीय चर्चांना उधाण. अमरावतीत कारचा अजब अपघात, थेट मेडिकलच्या दुकानात शिरली कार, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. अमरावतीच्या अंजन सिंगी पिंपळखुटा रस्त्यावर कार आणि ऑटोचा अपघात, 5 महिला गंभीर जखमी असल्याची माहिती, उपचार सुरू. अजमेरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात, उमरखेडचे भाविक असल्याची माहिती, अकोला पातूर जवळील घटना. अकोल्याच्या पातूर मार्गावर अनियंत्रित कारचा अपघात, 1 जण दगावला तर गंभीर जखमी असलेल्या 4 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचा प्रयत्न, मानसिक आणि कामाच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केल्याची माहिती. बुलढाण्याच्या खामगावात पोलिसांच्या सतर्कतेनं चोरीची घटना टळली, गस्तीवर असल्यानं चोरट्यांचा पोबारा, पोलिसांकडून तपास सुरू. चंद्रपुरात रुग्णालयाच्या सुरक्षेवरून मुद्दा तापला, फायर सेफ्टीच्या सुरक्षेबाबत आमदार किशोर जोरगेवारांकडून मेडिकल कॉलेजचं निरीक्षण. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात, पावसाच्या दांडीमुळे पिकं करपली, सिंचनाची व्यवस्था नसल्यानं शेतकरी हवालदिल. अकोल्याच्या जितापूरमध्ये आढळला 9 फुटांचा अजगर, सर्पमित्राच्या मदतीनं अजगराचं रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडलं. अमरावतीच्या टाकळखेड्यात संत लहानूजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळा, भाविकांची मांदियाळी तसंच महाप्रसादाचाही भाविकांनी घेतला लाभ. नेपाळ इथं अडकलेले भारतीय मायदेशी परतण्यास सुरुवात, 4 बसमधून महाराष्ट्रातील काही नागरिक नेपाळमधून मायदेशी परतण्यासाठी रवाना. नेपाळमध्ये अडकलेले अमरावतीचे 4 तरुण सुखरूप असल्याची माहिती, 2 दिवसांनी संपर्क झाल्यानंतर प्रशासनाकडून मदतीचं आश्वासन. नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संवाद, सरकार तुमच्या पाठीशी, नागरिकांना दिला धीर. This Super 30 is brought to you by Haldiram's, taste of tradition.